जर कोणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं. पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं. पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. त्या खडगाचा एक वार झाला. पाता आर पार खुपसत जायला लागलं. शरीरातून रक्ताच्या थारोळ्या थेंब थेंब आणि तो ओघळ पडायला लागला. शोण ओक्साबोक्षी रडायला लागला. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण, महारथी कर्ण, आणि मी आहे अनुराग, आणि मी आहे अनुराग. डोळे मिटून त्यानं सूर्यस्त्रोत म्हणायला सुरुवात केली. विस्फाटलेल्या आपल्या मुखात धारधार पातळ डोळे मिटवत खसकन खुपसलं. रक्ताची कारंजी उडली. शोणाला काय बोलावं कळतच नव्हतं. तो कावरा बावरा होत होता. दादा, दादा, अरे तू हे का करतोयस? तू कशासाठी करतोयस? काय कीर्ती प्राप्त होणार आहे तुला या सगळ्यांमधून? शरीरापासून कवच कुंडला वेगळी होत असताना रक्ताचा जणू फवारा उडला होता. शोण हंबरडा फोडून ओरडायला लागला, रडायला लागला. पण ते काय धाडस, काय तो शूरवीरपणा. साधा लवलेशही त्याच्या चेहऱ्यावर नव्हता. त्यानं हसत हसत आपलं कवच कुंडल इंद्राच्या हवाली केलं. जळून विजलेल्या वटवृक्षासारखा तो दिसत होता. मांसल शरीराचा एक एक तुकडा गळून पडत होता, तळपून निघाला होता. दूरवर असलेल्या राधा मातांना त्याचा हा प्रताप कळला. त्यांनी हंबरडा फोडला, वसू, आणि त्या धावतच चौथऱ्यावरून सरळ सरळ कर्णापर्यंत पोहोचल्या. कर्णाच्या शरीरातून पीठती धग बाहेर पडत होती. त्या धगीतून त्यांना इजा होत होती. त्यांच्या शरीरावर फोड येत होते. कर्णाला हे लगेच लक्षात आलं आणि तो त्यांच्यापासून लांब झाला. वृषालीच्या लक्षात आलं. नाथ, नाथ, नाथ म्हणत तिनं हंबरडा फोडायला सुरुवात केली. सूर्यापेक्षाही तेजानं तळपणारा तो तप्त लोळ आज रसरसून निघाला होता. तो निश्चितपणे उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर कसलंच दुःख, कसलीच आस्था, कसलीच उत्सुकता, कसलीच प्रेरणा, काहीच दिसत नव्हतं. त्यानं खडग हातातून खाली धरला. स्वतःकडे बघितलं. स्वतःच्या शरीरातून रक्ताची निघत असलेली कारंजी त्याला दिसली. खडग उचलून तो चालत चालत इंद्रदेवाकडे आला. त्यानं आपली तलवार त्यांच्या पायाजवळ ठेवली. याचना करत त्यांना म्हणाला, हे देवराजेंद्र, तुम्हाला माझी कवच कुंडल कशासाठी हवी आहेत हे मला माहिती नाही. त्याचं तुम्ही काय करणार आहात मला हेही माहिती नाही. कोणी तुम्हाला तरी वश करून काहीतरी मागायला लावलं हेही मला माहिती नाही. किंबहुना मला आता ते जाणूनही घ्यायचं नाही. पण जर तुम्हाला शक्य असेल तर माझं हे शरीर सुरूप करून द्या, अथवा हे खडग तुमच्या हाती घ्या आणि फिरवून टाका माझ्या धडावरून. इंद्रदेवानं ते हृदयविदारक दृश्य बघितलं. ते हादरून गेले. त्यानं कर्णाला दोन्ही हातानं पकडलं, उभं केलं. म्हणाले, कर्णा, तू महान आहेस. मी तुला आशीर्वाद म्हणून एक अमोघस्त्र वैजयंती देव करतो. यामुळे तू एकाच शत्रूला पराभूत करू शकशील. देवराज इंद्रानं आपलं ते वैजयंती अस्त्र कर्णाच्या नावी केलं. आशीर्वाद द्यायला त्याच्या डोक्यावर हात ठेवताच कर्णाच्या संपूर्ण जखमा भरून निघायला सुरुवात झाल्या. त्याचं संपूर्ण शरीर पूर्वीसारखं स्वरूप झालं. त्यावर कवच नव्हतं, त्यावर कुंडले नव्हती. पण यामुळे त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या सैन्यांचं, आजूबाजूला असणाऱ्या लोकांचं कुणाचंही प्रेम त्याच्यावर तिळभरही कमी झालं नव्हतं. जय तू दानवीर कर्ण, जय तू दानवीर कर्ण, असा जयघोष सगळीकडून दुमदुमत होता. त्याच्या छातीवर आता कवच नाही, त्याच्या कानात आता कुंडलं नाही, तरी सगळी जण सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून येऊन त्याला कडकडून मिठी मारत होत्या. इंद्रदेव महाद्वारातून जसे आले होते तसेच परत निघून गेले. कर्णाच्या दानाची, दानवीरतेचा जयघोष सगळीकडे होत होता. जय तू दानवीर कर्ण, जय तू दानवीर कर्ण. महारथी कर्ण.